याला एकत्र केलेलं आहे. एका बाजूला मी आता हे स्टीमर पाणी उकळायला लागलेलं आहे आणि आता मी सगळ्यात शेवटी काय करणार आहे, याच्यात टाकणार आहे फ्रूट सॉल्ट, थोडं पाणी, पाणी टाकल्यानंतर ते एकदम ॲक्टिवेट होतं, फेस यायला लागतो छान. याला फक्त मी एकत्र करतोय आणि याला ताबडतोब आपण इडली स्टीमरमध्ये टाकूया. बस. आता याला आपल्याला साधारणपणे 15 मिनटं स्टीम करायचं आहे आणि स्टीम त्याचं झाल्यानंतर म्हणजे ती वाफवल्या गेल्यानंतर एक इथे मी मिठाचं पाणी ठेवतोय. त्याच्यामध्ये आपण हे वाफवलेले जे वडे आहेत ते टाकणार आहोत. म्हणजे आतपर्यंत पाणी जाईल, स्पॉन्जी होतील वडे छान आणि त्याचबरोबर थोडं मीठ वगैरे पण व्यवस्थित आतपर्यंत पोचेल आणि मुख्य म्हणजे थोडे हलके होतील. याला एक 15 मिनटं पहिले वाफवून घेऊ आपण. याला आता 15 मिनटं झालेले आहेत. आता आपले जे वडे आहेत ते वाफवले गेलेले असतील, व्यवस्थित शिजले असतील आतपर्यंत. बघूया आपण. याला टाकू आपण पाण्यामध्ये, मिठाच्या पाण्यात टाकतोय आपण. बस, म्हणजे आतपर्यंत पाणी जाईल, स्पॉन्जी होतील वडे. याला एक 5-7 मिनटं 10 मिनटं याला पाण्यात ठेवायचं आहे आपल्याला. 10 मिनटं पाण्यात ठेवल्यानंतर थोडंसं त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर याच्यावर टाकू दही, हे जे आहे दही, हे थोडंसं मी गोड दही घेतलेलं आहे. आणि आता ह्या चटण्या, ज्या दोन्ही चटण्या आहेत आपल्याला, एक इमली चटणी आहे आणि हिरवी चटणी आहे, त्या आपण आपल्या दही वड्यावर टाकून घेऊया आपण. लाल तिखट आणि जिऱ्याची पूड टाकली मी आणि आता डाळिंबाची दाणे टाकतो. हा, आणि आता काळं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. वा, मस्त कलरफुल झालं आपले जे दही वडे. माहेर तुमचं कुठलं? माहेर उडुपी, उडुपीची मी, म्हणजे मी उडुपी, मंगलोर, कर्नाटक. येस येस. क्या बात आहे. उडुपी एक अशी खाद्य संस्कृती आहे जी सगळ्या जगभर पसरलेली आहे आणि त्या खाद्य संस्कृतीतनं, त्या गावातनं तुम्ही आलेला आहात. वेलकम मॅम. खूप आनंद झाला कारण मला प्रचंड आवडतात तिथले पदार्थ. मग आज तुम्ही आमच्यासाठी नेमकं काय घेऊन आलाय? उडुपी ब्रेकफास्ट बन्स आहेत. बरं. बन्स आणि सेकंड आहे गुलकंद खीर, ती नॉर्थ इंडियन डिश आहे. आणि थर्ड महाराष्ट्रीयन डिश आहे, ती वऱ्याची खांडवी. बरं. आणि आपण आम्हाला तिकडच्या सगळ्या या खाद्य संस्कृतीविषयी, तुमचं माहेर, तिथे तुम्ही काय काय खायचात, कुठे राहिलात, हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचंय. अजून आवडेल ना गप्पा मारायला? हो, चालेल. व्हेरी गुड. मग या 3 पदार्थांकडे आपण लगेच ओढूयात, सोबत गप्पाही मारूयात आणि जाऊयात किचनकडे. चला. अश्विनी जी आपल्यासोबत आहेत आणि आता आपल्यासाठी त्या पहिला पदार्थ करणार आहेत. रेडी आहात ना मॅडम? हो. काय याचं नाव आहे? बन्स. बन्स. बरं, एवढंच म्हणूयात त्याला आपण. बन्स. बन्स कशापासून करणार होते बन्स आपण? गव्हाचा पीठ, तूप, साखर, बनाना. मेन प्रोडक्ट बनाना आहे. मेन प्रोडक्ट बनाना आहे. ही रेसिपी कुठे शिकलात तुम्ही? ही मम्मीकडून. मम्मीकडून म्हणजे तुमच्या माहेरी? उडुपीला. उडुपीला. उडुपीला ही केली जाते का? हो, नाश्ता, ब्रेकफास्ट सकाळचा. क्या बात आहे. मी तुम्हाला मगाशी म्हणालो ना की उडुपी एक असं संस्थान आहे खाण्याचं, जिथे याचे वेगवेगळे पदार्थ होतात आणि त्यातला एक पदार्थ हे बन्स. ठीक आहे. यासाठी लागणारं साहित्य पाहूयात आणि मग आपण कृतीकडे जाऊयात. सांगा. गव्हाचा पीठ, साखर, दही, जिरेपूड, बनाना स्मॅश केलेला, मीठ,
वेलची पूड, बेकिंग सोडा आणि तूप. उडुपीमधला हा जो ब्रेकफास्ट मेनू आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. कृती करूयात. काय करायचं आधी? मळायचं याला. मळून घ्यायचं. हो. बरं. काय लागणार सुरुवातीला? बनाना स्मॅश केलेला आणि साखर. साखर. हो. पूर्ण लागेल? हो, पूर्ण लागेल. म्हणजे आपण जर एक मीडियम साईजचं केळ घेतलं तर त्याला आपल्याला एक अर्धी वाटी साखर. हो. ओके. पुढे? आणि त्याच्यानंतर मला तूप हवं. तूप लागेल. बघा. अजून एक अर्धा चमचा बस. जिरे पूड आणि वेलची पूड अर्धा चमचा. जिरे पूड आणि वेलची पूड. बरं. अजून जरास. बस. आणि वेलची पूड. बरं. बस. आणि मीठ चिमूटभर. अगदी थोडंसं. छोटंसं. बरं. पुढे? हां. आणि 1 स्पून दही. 1 चमचा दही. 1 चमचा दही. हो. बरं. बघा. आता गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ म्हणजे सगळे हे जे पदार्थ आहेत ते सगळे मिक्स करायचे आपण याच्यामध्ये. ओके. किती लागणार आहे? सगळं लागेल. मळून घ्यायचं. घ्या म्हणून. ही रेसिपी तुम्हाला तुमच्या आईंनी शिकवली ना? हो, मम्मीने शिकवली. बरं. असे अजून कुठले पदार्थ आहेत जे तिकडचे असे छान ब्रेकफास्ट मेनू किंवा असे छोटे छोटे आहेत जे आपण घरच्या घरी पटकन करून पाहू शकतो? असं राईस शेवयाचे उपमा. बरं. ते आहे. आणि इडली डोसा त्याच्यात पण ट्विस्ट दिलेला आहे, जसं की मेथी टाकून, मेथीचे दाणे असतात ते टाकून, मग त्याच्यानंतर त्याच्यात काजू वगैरे. म्हणजे इडलीमध्ये आपण ते मेथीचे दाणे. हो. आणि ते वाटायचं चांगलं. ओके. आणि ते वाटून मग एक दिवस ठेवायचं, एक रात्र पूर्ण फुल नाईट. आणि मग नेक्स्ट डे त्याची इडली करायची. छान लागते. मग त्याला अशी कडसर चव राहत असेल ना? पण हो, पण ती हेल्दी पण असते. हेल्दी पण आहे. आणि तसेच तुम्ही डोसा पण करू शकता त्याच पिठाचा. त्याच बॅटर मध्ये आपल्याला ती मेथी घालायची. मेथीच घालायची. पण ती कुस्करून घालायची का सबंध घालायची? वाटतानाच. पावडर करून वाटतानाच घालायची ती. म्हणजे तुम्ही उडद डाळ आणि राईस वाटताना तेव्हाच ती मेथी टाकायची. क्या बात आहे. अशी एक इडली किंवा डोसा तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडण्यापेक्षा ती हेल्दी खूप आहे. हो ना? हो. काय करायचं पुढे आता? आता हे मळून घ्यायचं छान. बरं. ठीक आहे. आपण एक काम करूयात. बन्ससाठी लागणारे जे मिश्रण आहे ते मळून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे बोलूयात. उडपी टच असलेले जे बन्स आहेत त्यासाठी लागणारे जे मिश्रण आहे ते आपण मळून घेतले. पुढे काय करायचंय? लाटून घ्यायचं. लाटून तळून घ्यायचं. आपले बन्स तयार. क्या बात आहे. म्हणजे बन्सची जी कृती आहे ती अत्यंत सोपी आहे. हो. तुम्हाला हे पदार्थ शिकायला कुठे बाहेर जायची गरज नाही. आणि हेल्दी ब्रेकफास्ट मेनू आहे. कारण केळ सुद्धा तब्येतीसाठी खूप चांगला आहे. छान असतं. आपण आता मला वाटतं तेलही तापलेलं आहे. तर एक पटकन लाटून घेऊयात आणि पहिला जो बन्स आहे तो तयार करून घेऊयात. म्हणजे कसं काहीतरी तयार झालं असा एक फील येईल आणि भूक जरा जास्ती लागते पदार्थ तयार झाले म्हटल्यावर. लाटून घेऊयात. हो. घ्या. आणि नुसतं लाटायचंय, म्हणजे पीठ वगैरे काय लावायची गरज नाही त्याला. बरं. ठीक आहे. आणि मोस्टली ह्याला दुधाबरोबर खातात आमच्या गावाला. बरं. दूध, कॉफी. फेमस तर कॉफी बरोबर आहे हा. कॉफी आणि चहा. बरं. त्याच्याबरोबर छान लागतं. वा वा. म्हणजे आपण घरी जेव्हा पाऊस पडत असतो छान काहीतरी खमंग आपल्याला खायचं असतं तेव्हा पुऱ्या तळतो. तर ती पुरी जर तुम्हाला अजून जरा जास्त हेल्दी करायची असेल तर तुम्ही त्याला बन्स या स्वरूपामध्ये करू शकता. आणि काहीतरी साऊथ इंडियन खाल्ल्याचा आनंदही तुम्हाला मिळेल. आणि त्याच्यामध्ये केळ आहे. आपण आता लगेच हे तळून घेऊयात. म्हणजे प्रेक्षक आपले साहित्य आणि कृती लिहून घ्यायला मोकळे आहे की नाही? मज्जा घ्या मॅडम तळून. क्या बात आहे. तेल तापलेलं असल्यामुळे बन्स तयार व्हायला अजिबात फार वेळ लागणार नाहीये. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. बन्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, साखर, दही, मीठ, उकडून कुस्करलेलं केळं, खाण्याचा सोडा, जिरेपूड, वेलची पूड आणि तूप. कृती: प्रथम एका बाउलमध्ये एक उकडून कुस्करलेलं केळं, साखर, तूप, अर्धा चमचा जिरेपूड, वेलची पूड, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा दही आणि गव्हाचं पीठ घालून मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार पिठाची पुरी लाटून गरम तेलात तळून घ्यावी आणि सर्व्ह करावी. काय या पहिल्या पदार्थाचं नाव आहे? मोरिंगो कॅरो सूप. क्रिस्पी व्हेज बाईट्स. हा तिसरा पदार्थ आपला जो आहे तिथलाच व्हेजिटेबल अँड राईस आपण बनवतोय.